Hi, good morning. This is Pradeep. Today, talk about the what is the meaning of tense. You have to understand first tense. Tense we are 12 type are tense. First simple present tense, past tense, future tense. This is divided simple in three tense. And then continue. Continue also divided in three. Continue for present, continue past, continue perfect, future. Then perfect. Perfect present tense also divided in three. Perfect means you are doing the any action in perfect, like perfect present, perfect past, perfect future. And next third is continuing perfect. Continuing perfect means what? They also divided into three parts. Continue perfect present, continue perfect past, continue perfect future. So why I'm saying you have to remind one more time. 12 type are divided in 12 tense. So I will explain one by one what is the meaning of that. Simple present tense means you are doing any action. येतो, जातो, खातो, पितो. जो सेंटेन्स राहतो प्रत्येक सेंटेन्सच्या मागे तो ती लागते त्याला बोलतात सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? वाक्याच्या शेवटी ला ली लागते. तो आला, तो गेला, त्यांनी केलं, त्यांनी घेतलं. And future means what? Future future also divided in three parts. But I will talk about the future. Future means you are talk about the tomorrow. What you want to do tomorrow? मी येईन, मी जाईन, मी खाईन, मी पेईन, मी घेईन. So that is simple present tense, past tense and future tense. Now I am talking about the structure. What is the structure? Okay, so simple present tense will understand the structure. What is structure? कुठली गोष्ट करताना स्टेप बाय स्टेप करतो. तसं इंग्लिश शिकताना आपण स्टेप बाय स्टेप करायचं. स्टेप बाय स्टेप करताना काय करायचं? आधी सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट मीन करता, वर्ब मीन्स क्रियापद, ऑब्जेक्ट मीन्स क्रिया आणि ऍक्शन. सो इंग्लिश मध्ये सेंटेन्स बनवताना आधी सब्जेक्ट वापरला जातो, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट. तर सिंपल प्रेझेंट कशा पद्धतीने मराठीमध्ये ओळखायचं ते तुम्हाला सांगितलंच आहे. सिंपल प्रेझेंट वाक्याच्या शेवटी तो, ते येत आहे. सिंपल पास्ट टेन्स मी वाक्याच्या शेवटी ला, ली येत आहे. आणि फ्युचर मीन्स येईन, जाईन, खाईन, पेईन, त्याला फ्युचर्स बोलतात. ते फ्युचर बद्दल झालं. पण ते आता मराठीमध्ये समज, पण इंग्लिशमध्ये बनवताना कसं बनवायचं? इंग्लिशमध्ये बनवताना प्रत्येकाला स्ट्रक्चर दिलं. स्ट्रक्चर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सेम स्ट्रक्चर. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वर्ब, वर्बला येस किंवा येस प्रत्यय लागेल. फॉर एक्झाम्पल पहिले सब्जेक्ट समजून घेऊया. सब्जेक्ट मीन्स वर्ब मीन्स व्हॉट? वर्ब. ओके, आय विल बी एक्सप्लेन फर्स्ट सब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स वाक्याची जे शेवटी सुरुवात होते, स्टार्टिंगला सुरुवात. मी, तो, ही, ते, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, ते, त्याला बोलतात सब्जेक्ट. Subject I will be explain in English. Subject in English I will be explain again. He, she, it, that is called singular subject. I, you, we, they, that is plural subject. तर वाक्याच्या शेवटी या सब्जेक्ट व्यतिरिक्त कुठलेही येत नाही आणि कुठल्याही प्रकारचे नाव. उदाहरणार्थ प्रदीप, आदित्य, अंजली, दिव्या, हर्ष, राम, श्याम, कुठल्याही प्रकारचं नाव, माझे वडील, त्याचे मित्र, त्याचा भाऊ, अशा कुठल्याही प्रकारचं सब्जेक्ट वापरू शकतो. त्याला बोलतात सब्जेक्ट मीन्स करता. ओके, नाव वर्ब. वर्ब मीन्स काय? वाक्याच्या शेवटी एखादी ऍक्शन येते. येतो, जातो, खातो, पितो, करतो, कुठल्याही प्रकारचे ऍक्शन येते त्याला बोलतात वर्ब. आता वर्ब ओळखतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या क्रिया होते. फॉर एक्झाम्पल मी आंबा खातो. मी सब्जेक्ट झाला, खाण्याची क्रिया. वर्ब ऍक्शन कोणावर होते? ऑब्जेक्ट. कोणावर क्रिया होते? ऑब्जेक्ट. दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. मँगो मीन्स ऑब्जेक्ट. मी क्रिकेट खेळतो. मी क्रिकेट खेळतो. त्यामध्ये मी क्रिकेट खेळतो, मी हा सब्जेक्ट आहे, खेळतो हा वर्ब आहे, आणि काय खेळतो? क्रिकेट. दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट.
त्या पद्धतीने मी सायकल चालवतो, मी हा सब्जेक्ट आहे, चालवण्याची क्रिया त्याला बोलतात वर्ब, आणि काय चालवतो सायकल, दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा वाक्य बनवायला तुम्हाला सहज सोपं जाईल. ओके, दिस टॉपिक वॉज simple present tense, past tense and future tense. Now I am talk about the what is the structure. Structure is subject, verb, object. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे, आधी सब्जेक्ट, वर्बला यस किंवा येस प्रत्यय लागला जातो, लास्टला ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, सेकंड वर्ब अँड ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्सचा. आणि सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट, विल किंवा शाल, त्याच्यानंतर वर्ब अँड ऑब्जेक्ट. हे सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर झालं. अशा पद्धतीने स्ट्रक्चर एकदा तुमच्या लक्षात आलं की वाक्य बनवायला तुम्हाला सहज जाईल. When you understand the structure, what is the meaning of structure, then you can easily make the sentence. Okay, now I'm talk about the next. Continue present tense, continue past tense and continue future tense. And the continue present tense म्हणजे काय? प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळात एखादी क्रिया चालू आहे. Simple past tense means what? Simple continue present tense, past tense, future. Continue चा अर्थ ते वाक्यामध्येच आहे. Continue means चालू आहे. कंटिन्यू प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानात एखादी क्रिया चालू आहे, तो येत आहे, तो जात आहे, खात आहे, पीत आहे, करत आहे, धावत आहे, नाचत आहे, गात आहे. अशा पद्धतीने कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. आणि कंटिन्यू प्रेझेंट टेन्स चे वाक्य कशा बनवायची, जेव्हा वाक्याला एम इज आर येतोय, एम इज आर, त्यानंतर वर्बला आयएनजी येतोय. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट तुमच्या लक्षात आलं, मी काम करत आहे, आय एम वर्किंग. मी लिहत आहे, आय एम रायटिंग. मी धावत आहे, आय एम रनिंग. सब्जेक्ट वापरायचा, सब्जेक्टला वर्बला आयएनजी लावायचं, आयएनजी लावल्यानंतर ऑब्जेक्ट. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर झालं. वाक्य मराठीमध्ये ओळखलं, वाक्याच्या शेवटी फक्त आहे, कुठली तरी प्रेझेंट मध्ये क्रिया आहे. त्यानंतर स्ट्रक्चर तर तुम्हाला एक्सप्लेन काय, आय एम ऑलरेडी एक्सप्लेन द स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस एम इज आर. माझ्या ओल्ड व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी मेन्शन केले स्ट्रक्चर, व्हॉट इज द meaning of structure, that is called structure. So structure through you can make easily sentence. So now I talk about the continue past tense. Continue past tense ने भूतकाळात कुठली तरी क्रिया चालू आहे. भूतकाळात कुठल्या क्रिया चालू असतात, तो येत होता, जात होता, करत होता, खात होता, उठत होता, बसत होता, नाचत होता, गात होता, वाचत होता, झोपत होता. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या क्रिया होत होत्या, घडत होत्या भूतकाळामध्ये ते वाक्यामध्ये शॉर्ट मध्ये ओळखायचे, जे होतं कुठली तरी क्रिया चालू होती त्यामध्ये भूतकाळामध्ये क्रिया झालेल्या त्याला बोलतात पास्ट टेन्स. आता त्याची वाक्य कशी बनवायची, जेव्हा वाक्याला वॉज आणि वेर येतोय, मी डीपली एक्सप्लेन केलं. एम इज आर केव्हा वापरते, तरी पुन्हा एकदा एम इज आर अगेन आय हॅव टू एक्सप्लेन. एम जेव्हा वाक्याचा सब्जेक्ट आय असतो त्याच्या जोडला एम येतोय. इज केव्हा येतोय, इज हा सिंग्युलर जेव्हा वर्ड असतात, इज, शी, इट, ही इज, शी इज, इट इज, राम इज, तेव्हा इजचा वापर केला जातो. आणि आरचा अनेक वचनासाठी वापर केला जातोय. फॉर एक्झाम्पल वी आर कमिंग, दे आर कमिंग, यू, वी, दे, यू, अशा पद्धतीने जो सब्जेक्ट येतात तेव्हा आरचा वापर होतोय. पण आपण बघूया वॉजचा वापर केव्हा होते. वॉजचा जेव्हा सिंग्युलर वर्ड येतात, आय वॉज कमिंग, ही वॉज कमिंग, शी वॉज कमिंग. आणि वेअरचा वापर अनेक वचनी, वी वेअर गोईंग, दे वेअर गोईंग, यू आर कमिंग. अशा पद्धतीने आता कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मध्ये प्रत्येक तिन्ही वर्बला आयएनजी प्रत्यय लागला जातो. तिन्ही वर्बला आयएनजी प्रत्यय लागला जातो. आय वॉज कमिंग, आय वॉज गोईंग, आय वॉज सिटिंग, आय वॉज इटिंग, आय वॉज मीटिंग, आय वॉज फाइंडिंग, आय वॉज स्पीकिंग, आय वॉज रायटिंग. अशा पद्धतीने सेंटेन्स बनवला जातात. आता होतो लक्षात आलं मराठीमध्ये. आता इंग्लिश मध्ये कसं बनवायचं, वॉजचा वापर करायचा वर्ब आणि वर्बला आयएनजी. ओके, आय एम टॉक अबाउट द फ्युचर. फ्युचर मीन्स फ्युचर मध्ये कुठलीही गोष्ट घडत आहे, तो येत आहे, ही इज कमिंग, तो जात आहे, ही इज गोईंग, ती काम करत असेल, शी वॉज वर्किंग. वाक्याच्या शेवटी कशा पद्धतीने मराठी मध्ये ओळखायचं, तो येईल, जाईल, खाईल, पेईल, उठेल, बसेल, बघेल, वाचेल, लिहेल, खेळेल, करेल,
येईल जाईल, जे फ्युचर मध्ये वाक्याच्या शेवटी येईन येईन जाईन करेन फ्युचर मध्ये, किंवा तो करत असेल जात असेल बोलत असेल, सॉरी वी आर इन फ्युचर, फ्युचर मध्ये कंटिन्यू फ्युचर टेन्स, कंटिन्यू कुठली तरी क्रिया फ्युचर मध्ये चालू आहे, कंटिन्यू फ्युचर, फ्युचर मध्ये कुठली तरी क्रिया चालू आहे, तो करत असेल, तो जेवत असेल, तो उठत असेल, तो बसत असेल. आता सेंटेन्स कसं बनवायचे त्यामध्ये, हाऊ यू कॅन रेकॉग्नाइज द सेंटेन्स, सेंटेन्स कशा पद्धतीने बनवायचं. सिंपल फ्युचर टेन्सचे सेंटेन्स बनवताना आपल्याला विलचा वापर करायचा आहे. विल बी, आय विल बी कमिंग, आय विल बी गोईंग, आय विल बी टेकिंग, आय विल बी ब्रिंगिंग. ओके, अशा पद्धतीने इंग्लिश मध्ये. आता नेक्स्ट बघूया परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये कशा पद्धतीने सेंटेन्स बनवला जाते. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स बनवताना एखादी क्रिया पूर्ण झालेला प्रेझेंट मध्ये, तो आलेला आहे, तो गेलेला आहे, सॉरी तो येत आहे, सॉरी तो आलेला आहे, गेलेला आहे, केलेला आहे, आणलेला आहे, भेटलेला आहे, बोललेला आहे. वाक्याच्या शेवटी क्रिया प्रेझेंट मध्ये आहे त्याला बोलतात त्यांनी केलेलं आहे, ते आलेले आहेत, ते पोहोचलेले आहेत. तर वाक्याच्या शेवटी आहेत, केलेले आहेत, गेलेले आहेत, जेवलेले आहेत, बोललेले आहेत, शोधलेले आहेत, लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने वाक्य जेव्हा येतील तेव्हा ते समजायचं परफेक्ट प्रेझेंट टेन्स. वाक्य कशी इंग्लिश मध्ये बनवायचं, त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट हॅव हॅज प्लस थर्ड वर्ब. थर्ड वर्ब मीन्स व्हॉट, जे वाक्याचा केमचा थर्ड वर्ब केम, गोचा थर्ड वर्ब गॉन, टेकचा थर्ड वर्ब टेकन, ब्रिंगचा थर्ड वर्ब ब्रॉड, डनचा डूचा थर्ड वर्ब डॉन डन, गेटचा थर्ड वर्ब गॉट, मीटचा थर्ड वर्ब मॅट, फाइंडचा थर्ड वर्ब फाउंड. अशा पद्धतीने सेंटेन्स बनवले जातात. अशा पद्धतीने थर्ड वर्ब असतात, ते थर्ड वर्ब आपले यूज करायचं आहे. आणि हॅव हॅजचा वापर, हॅव हा सिंग्युलर साठी वापरायचा, सॉरी हॅज हा सिंग्युलर साठी वापरायचा, हॅज हा प्लुरल साठी वापरायचा. अशा पद्धतीने हॅव हॅजचा फरक. आता परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात झालेली क्रिया, भूतकाळात कुठल्या पूर्ण झालेली क्रिया, तो आलेला होताच, तो गेलेला होता, तो जेवलेला होता, तो आणलेला होता, तो शोधलेला होता. त्याचं स्ट्रक्चर काय मराठीमध्ये होता. भूतकाळामध्ये कुठली तरी क्रिया 100% झालेली होती, आलेला होता, गेलेलाच होता, बोललेलाच होता, लिहिलेलाच होता, सांगितलेलाच होता, पाहिलेलाच होता, लिहिलेलाच होतं. ओके, तर वाक्य बनवताना सब्जेक्ट हॅड, त्यामध्ये सब्जेक्ट आणि हॅडचा वापर करा. सब्जेक्ट हॅड आणि थर्ड वर्ब. थर्ड वर्ब ऑलरेडी आय एम मेन्शन. हॅड, आय हॅड कम, I had gone, I had taken, I had brought, I had done, I had got, I had met, I had found. याचा अर्थ काय आहे, तो आलेला आहे, तो आलेला आहे, तो गेलेला आहे, तो घेतलेला आहे, त्याने आणलेला आहे, त्याने केलेला आहे, तो मिळालेला आहे, तो भेटलेला आहे, त्याने शोधलेला आहे. अशा पद्धतीने वाक्य होतात ते परफेक्ट फ्युचर मध्ये. तो इंग्लिश मध्ये वाक्य बनवतो हॅडचा वापर करायचा. आता परफेक्ट फ्युचर, फ्युचर मध्ये कुठली तरी क्रिया आपल्याला पूर्ण झालेली आहे तर दर्शवण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. तो आलेला असेल, तो गेलेलाच असेल, तो आणलेलाच असेल, त्यांनी केलेलाच असेल, त्यांनी शोधलेलाच असेल, पूर्ण क्रिया आपल्याला दर्शवायची. ते वाक्याच्या शेवटी आहेत आहेत म्हणजे पूर्ण क्रिया दर्शवलेली आहे. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. प्रत्येक फ्युचर टेन्सला विलचा वापर केला जातो, पण एवढंच लक्षात ठेवायचं, सिंपल फ्युचर टेन्सला नुसतं विल वापरायचं, कंटिन्यू फ्युचर टेन्सला विल बी वापरायचं, परफेक्ट फ्युचर टेन्सला विल हॅव विलचा वापर करायचा.